आता वरळी डोमची श्वान पथकाने सुद्धा तपासणी केली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून देखील तपासणी करण्यात आलेली आहे। वरळी डोम मध्ये आज ठाकरे बंधू यांची सभा होती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर पोलिसांकडून ही तपासणी जी आहे ती सध्या सुरू झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच दिवसच तितका महत्त्वाचा आहे, तपासणी होणारच, दोन्ही बंधू एकत्र येत आहे, मोठा जनसागर या ठिकाणी लोटणार आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा असल्यावरती मराठी माणूस जो आहे तो या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे। जे या ठिकाणी पोहोचू शकणार नाही त्यांच्यासाठी LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेले आहे। मात्र कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी आता या ठिकाणी डॉग स्क्वॉड जे आहे ते पोहोचलेले आहे आणि या श्वान पथकाकडून संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ती केली जाते। सध्या बघा ही दृश्य जी आहे ती स्टेज परिसरातले आहे, ज्या ठिकाणी ठाकरे बंधू उभे राहून भाषण करणार आहे, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार आहे, त्या ठिकाणी आता हे डॉग स्क्वॉड जे आहे, श्वान पथक जे आहे संपूर्ण तपासणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थेट आपण जाऊयात वरळी डोम या ठिकाणी स्नेहिल झनके यांच्याकडे, माझे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। स्नेहिल, आपण पाहतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण तयारी जी आहे ती आता झालेली आहे आणि आता जर आपण म्हटलं तर साधारणतः 8:30 वाजलेले आहे। अगदी काही वेळामध्ये हा मेळावा जो आहे तो सुरू होणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याच पक्षाचा झेंडा या ठिकाणी नाहीये, कोणत्या पक्षाचं चिन्ह या ठिकाणी नाहीये। कसं नेमकं चित्र आज वरळी डोम या ठिकाणचं वाटतंय, आपल्याला काय वेगळं या ठिकाणी अनुभवायला मिळतंय? अगदी हा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे। मी तुला तसं सांगितलं, 1960ला मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा वेगळा झाला होता किंवा मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा तयार झाला, निर्माण झाला, त्यावेळेसचा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता, त्यानंतर मराठी भाषेसाठी आज 65 वर्षानंतर देखील लढावं लागलं आणि हिंदी भाषेचा GR जो होता तो रद्द करण्याची वेळ सरकारवर आली आणि त्यानंतर आज हा विजय उत्सव होतोय, हा विजय मेळावा इथं होतोय आणि या स्टेजवर ठाकरे बंधू जे आहेत ते असतील। या स्टेजचं देखील एक विशेष आकर्षण या सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राला आहे, कारण आपण बघतोय की फुलांच्या माळांनी हा स्टेज सजवलेला आहे, पाठी महाराष्ट्र ठेवलेला आहे आणि महाराष्ट्राच्या या फ्रेमच्या वर आपण बघतोय की लिहिलंय फक्त महाराष्ट्रात आवाज मराठीचाच इथं चालेल, हेच पुन्हा एकदा सांगितलं गेलेलं आहे सेजल। आणि या संपूर्ण मेळाव्याला सुरू व्हायला खरं तर 2.5 तासांचा वेळ आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की आपण इथं सगळा कॅमेरा हा फिरून बघू शकतो की इथं लोक जे आहेत ते 2.5 तासांच्या आधीच इथं यायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत ते इथं यायला सुरुवात झालेली आहे। महिला ज्या आहेत त्या आपण बघू शकतो, अनेक पदाधिकारी जे आहेत ते इथं आलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त, तू जशी म्हणालीस, पोलिसांचा बंदोबस्त तगडा आहे। डॉग स्क्वॉड इथं येऊन गेलं, संपूर्ण तपासणी करून गेलेलं आहे, परंतु आता कार्यकर्त्यांचे इथे जथ्थेच्या जथ्थे यायला सुरुवात झालेली आहे आणि बाहेर देखील मोठ्या संख्येने काही वेळासाठी थांबवते, अपडेट घेणार आहोतच। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।